नमस्कार, मी सचिन शिंदे सूरसरिता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे. नुकतंच अबू आझमींनी औरंगजेबाप्रती असणारं त्याचा उमाळा, त्याचं प्रेम जाहीर केलेलं आहे. आता म्हणे त्याला उपरतीही झालेलं आहे आणि त्यांनी त्यांचं विधान माघारी घेतलेलं आहे. औरंगजेबाबद्दल असणारा हा उमाळा वेळोवेळी कुठं ना कुठं असा उफाळून येत असतो. मधल्या काळातही औरंगजेबाच्या स्टेटस ठेवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आहेत. आणि औरंगाबादचं नामकरण ज्यावेळी छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं, त्यावेळेस ही छत्रपती संभाजीनगर या नामांतराला अनेक मंडळींनी विरोध केलेला. याच्यावरून आपण लक्षात घ्यावं की औरंगजेबाबद्दल असणारं प्रेम आणि उमाळा अशा औरंग्याच्या अवलादी इथं भरपूर आहेत, त्यांना अजूनही आहे. हे खरं तर या निमित्तानं लक्षात घ्यावं. वास्तविक औरंगजेबानं त्याची सत्ता कशी हस्तगत केली याचा इतिहास जगजाहीर आहे. हा इतिहास आपल्याला नेहमी सांगतो आहे की त्यानं त्याचा स्वतःचा सख्खा असणारा भाऊ दाराशुख आणि मुराद बक्ष यांच्या कशा निर्घृण हत्या केलेल्या आहेत, त्यांचे डोळे काढलेले आहेत, अक्षरशः डोळे काढून शिरच्छेद करून त्यांना ठार मारलेला आहे. पण ठीक आहे, तो त्यांच्या घराचा मामला झाला. सत्ता हस्तगत करण्यासाठी त्यानं ते केलं, आपण असं म्हणू शकतो. पण याच्याही पलीकडे औरंगजेबाची जी ओळख होती ती म्हणजे हिंदू द्वेष्टा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे साहित्य लिहिलेलं आहे, महाराष्ट्र शासनानंही ते साहित्य प्रकाशित केलेलं आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर रायटिंग्ज अँड हिज स्पीचेस याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की कसं औरंगजेबानं काशीच्या विश्वेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त केलं, कसं मथुरेच्या श्रीकृष्ण देवाचं मंदिर या औरंग्यानं उद्ध्वस्त केलं. भारतात अनेक ठिकाणी ही मंदिरं त्यानं उद्ध्वस्त केली. हा इतिहास जगजाहीर आहे. केवळ मंदिरं उद्ध्वस्त करण्यावरच तो थांबला नाही, तर भारतामधल्या अनेक हिंदू राजांच्या निर्घृणपणानं त्यानं हत्या केलेल्या आहेत. नुकताच छावा चित्रपट आता रिलीज झालेला आहे, त्याला प्रचंड प्रतिसाद सगळ्या देशभरामध्ये मिळतो. याचं कारण काय की आजपर्यंत खरा इतिहास आपल्याला कधी शिकवला गेलेला नाही. त्याच्यामुळे तो इतिहास त्याच्यातून काही मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणून त्या चित्रपट पाहायला खरं तर गर्दी उसळलेली आहे. याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातही अर्धा अधिक इतिहासच तो दाखवलेला आहे, अर्धा अधिक इतिहास तो दाखवलेला सुद्धा नाही. छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना 1 फेब्रुवारी 1689 संगमेश्वरामध्ये मुकर्रब खानानं पकडलं आणि पकडल्यानंतर खरं तर आपल्या माहितीसाठी सांगतो, औरंगजेबाचा मुक्काम त्याच्या औरंगजेबाच्या छावणीचा तळ त्यावेळेस अकलूजमध्ये होता. अकलूजमध्ये मुक्कामी असताना छत्रपती संभाजी महाराजांना अटक झालेली आहे हे त्याला कळलं आणि त्यांनी लगेच संभाजी महाराजांना घेऊन तिकडं वरती घाटावरती घेऊन यायला सांगितलं. आणि दौंडच्या शेजारी, सिद्धटेकच्या शेजारी असणारा जो पेडगावचा किल्ला आहे, ज्याला बहादूरगड असं म्हणतात, त्या बहादूरगडावरती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या समोर हजर करण्यात आलेला आहे. अक्षरशः संभाजी महाराजांना ज्यावेळेस औरंगजेबाच्या समोर हजर केलं गेलं त्यावेळेस त्यांची उंटावर बसवून धिंड काढले, त्यांना विदूषकाचे कपडे घातलेले आहेत, एक विदूषकाची टोपी त्यांना घातलेली आहे आणि टोपी घालून त्यांची धिंड काढण्यात आलेली आहे. धिंड काढताना संभाजी महाराजांना काफर, हरामजादा, कुत्ता असं म्हणून अनेक वाईट शब्दाने ह्या शिव्या त्यांना हे औरंगजेबाचे तिथले सगळे सरदार मंडळी त्यांना संभाजी महाराजांना शिव्या देत होते. त्यांच्यावरती दगड, चिखल, शेण फेकून मारत होते. आणि अशा संभाजी महाराजांची धिंड काढल्यानंतर त्यांना औरंगजेबाच्या समोर हजर करण्यात आलेला. हजर केल्यानंतर औरंगजेबानं संभाजी महाराजांसमोर तीन अटी ठेवलेल्या आहेत. त्यातली पहिली अट होती की स्वराज्यातील सगळे किल्ले तू मुघलांच्या आमच्या हवाली कर. तो दुसरी अट त्यांना अशी ठेवली की स्वराज्याचा खजिना जिथं कुठे लपवलेला आहे तो खजिना तो आमच्या स्वाधीन कर आणि आमचे जे सरदार तुला फितूर झाले त्यांची तू नावं सांग. ही दुसरी अट होती. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे तुला हिंदू धर्म सोडून इस्लाम कबूल करावा लागेल. संभाजी महाराज हे धर्मवीर होते. त्यांनी औरंगजेबाच्या ह्या मागण्या, त्याच्या अटी फेटाळून लावल्या, धुडकारून लावल्या. आणि आपल्याला माहित आहे की त्याच्यानंतर औरंगजेबाच्या राक्षसी आणि पाशवी अत्याचाराला सुरुवात झाली. अक्षरशः 1 फेब्रुवारी 1689 पासून 11 मार्च 1689 पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना सतत 39 दिवस रोज हाल 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 करून त्यांना ठार मारण्यात येत होतं. रोज थोडं थोडं ठार मारण्यात येत होतं. संभाजी महाराजांना मारायचं कसं त्याच्या संदर्भात त्याने एक बैठक बोलवली होती. ती बैठक त्याच्या धर्मगुरूंची, काझी लोकांची ती बैठक बोलवली होती. आणि त्या काझींना त्यांनी संभाजी महाराजांचा अपराध विचारला आणि त्यांच्यावरती असा अपराध ठेवण्यात आलेला होता की ह्यानं हा इस्लामचा शत्रू आहे, हा इस्लामचा शत्रू आहे, त्यानं मुस्लिमांना त्रास दिलेला आहे, ह्यानं मोगली साम्राज्याला त्रास दिलेला आहे, हा काफर आहे आणि ह्या काफरला शरीयतनुसार काय शिक्षा दिली पाहिजे. मग त्या काझींनी त्यांच्या धर्माचा अभ्यास करून ती पानं चाळून ती शिक्षा औरंगजेबाला सुनावलेली आहे.
आणि हे सगळं मी काही मनाचं सांगत नाही. औरंगजेबाची दरबारी बखर मुआसिर ए आलमगिरी ह्या बखरीमध्ये साकीब मुस्तैद खान, जो त्या बखरीचा लेखक होता, त्या साकीब मुस्तैद खानानं लिहिलेलं हे वर्णन आहे. तो साकीब मुस्तैद खान म्हणतो या काझींनी शरियाच्या नियमाप्रमाणे संभाजी महाराजांना शिक्षा सुनावण्यासाठी सांगितलेले. औरंगजेबाने तीच शिक्षा संभाजी महाराजांना खरं तर सुनावलेली आहे. त्या शिक्षेनुसार आपल्याला माहित आहे कवी कलश आणि संभाजी महाराजांची नख काढण्यात आली गेली, जिव्हा त्यांची जीभ छाटण्यात आली, त्यांचे डोळ्यामध्ये तप्त सळी, गरम उष्ण सळी घालून ते डोळे फोडण्यात आलेले, डोळे बाहेर काढण्यात आलेले, त्यांच्या शरीराची कातडी सोललेली आहे, कातडी सोलून त्यांच्या अंगावरती मीठ चोळलेलं आहे. एवढं करूनही संभाजीराजांचा मृत्यू होईना हे पाहता त्यानं 11 मार्च 1689 संभाजी महाराजांच्या हत्येचा आदेश दिलेला आहे. त्याच्यानुसार संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आलेले आहेत आणि तुकडे त्या भीमा आणि इंद्रायणीच्या संगमाच्या काठावरती फेकून इतस्ततः फेकून दिलेत रात्रीच्या अंधारामध्ये. हे वास्तविक त्या औरंग्याची दहशत पण एवढी होती. ह्या दहशतीमुळे कोणी हिंदू तिथं दिवसा जाऊन ते तुकडे गोळा करू शकला नाही, तर रात्रीच्या अंधारामध्ये त्या संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करून त्या शरीराला अंत्यसंस्कार, अग्निसंस्कार करण्यात आलेला आहे. वास्तविक छावा चित्रपटामध्ये जो दाखवलेला आहे तो त्यातला अर्धा भाग दिलेला आहे, पण त्यांचे तुकडे तुकडे केलेल्याचा हा प्रकार जो आहे तो हा काय दाखवलेला नाही. असा हा औरंग्या हा सगळ्यात पहिल्यांदा हिंदू द्वेष्टा होता. तो भारताचा नाश आणि विनाश करण्याचे स्वप्न पाहणारा होता आणि तो भारताच्या संस्कृतीचा, भारताच्या धर्माचा द्वेष्टा होता. हे खरं तर या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारताचा इतिहास याला साक्ष आहे. हे केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्याच बाबतीत झालं नाही, तर हे त्याच्याही पुढे जाऊन शिखांच्या बाबतीतही त्यानं असाच क्रूर आणि अमानुष पद्धतीनं शिखांच्या धर्मगुरूंच्या हत्या केलेल्या आहेत. गुरु तेग बहादुरांचा शिरच्छेद त्यानं असाच केलेला आहे. गुरु गोविंद सिंहांच्या 4ही मुलाची हत्या करताना फतेसिंह आणि जोरावर सिंह ह्या 2 लहान गुरु गोविंद सिंहांच्या मुलालाही त्यानं अशीच अट घातलेली होती, जर तुम्ही इस्लाम कबूल करणार असाल तर तुम्हाला मी काही करणार नाही. पण त्या 2 गुरु गोविंद सिंहांच्या बछड्यांनी घोषणा केली की हमारे पिता दशमेश की जय हो, हमारे धर्म की जय हो, गुरु ग्रंथ की जय हो, म्हणून त्यांनी इस्लाम ठोकरला, इस्लाम कबूल व्हायचे नाकारले. आणि त्याच्यामुळे त्या औरंग्याने ह्या लहान 6 वर्षाच्या आणि 8 वर्षाच्या 2 लहानग्या बछड्यांना, लहानग्या मुलांना भिंतीमध्ये चिनून ठार मारलेला आहे. बंदा बहादराच्या मुलालाही असाच या पद्धतीने या मोगलांनी मारलेला आहे. हा मोगलांचा इतिहास हा खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या पद्धतीने भारताच्या इतिहासावरती असलेला म्हणजे काळकुट्ट असा तो अध्याय आहे. आणि या औरंगजेबाबद्दल जर कुणाचा उमाळा प्रेम उफाळून येत असेल तर त्यांना ठेचून काढणं हे वेळच्या वेळीच केलं पाहिजे. खरं तर एवढंच आपण या निमित्तानं लक्षात ठेवलं पाहिजे, कारण औरंगजेब हा भारताचा द्वेष्टा होता, भारतीय समाजाचा, हिंदू समाजाचा, हिंदू धर्माचा द्वेष्टा होता. हे खरं तर लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं औरंग्याबद्दल प्रेम दाखवणारी ही मंडळी वेळच्या वेळीच ठेचली पाहिजे, एवढंच या निमित्तानं सांगायचं होतं.